जो भूकंप आहे या भूकंपाने जवळपास 90% भाग सागरी जलाच्या जो हे आहे तळभाग या ठिकाणी जेव्हा भूकंप निर्माण होतो, समजा अशा प्रकारचा ही सागरी रचना आहे, आपण बघू इथं. आता या सागरी भागाशी समजा या ठिकाणी एखादा भूकंप झालेला आहे आणि या भूकंप झाल्यानंतर याच्या ज्या लहरी जेव्हा या पाण्याच्या वर येतात तेव्हा या ठिकाणापासून या भूकंपाच्या लहरीमुळे इथे जे लाटा निर्माण झालेल्या आहे त्या लाटांचा वेग वाढतो. जर आपण इथे जर बघितलं, इथे एक काय आहे, किनारा. आणि आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, परिणाम कुठे होतो. तर बघा, जेव्हा आपण किनारी भागाकडून डीप सी म्हणजेच खोल समुद्राकडे जातो तेव्हा याचा परिणाम कसा दिसून येतो, कमी दिसून येतो. तर जेव्हा या लाटा अशा प्रकारे यांची वेव्हलेंथ म्हणजे तरंगलांबी सुरुवातीला जास्त असते, त्यानंतर किनारी भागाकडे जात असताना ही कमी होत जाते आणि त्यामुळे यांचा वेगही वाढत जातो. आणि इथे जर बघितलं तर यांची वेव्हलेंथ म्हणजेच काय, तरंगलांबी ही कशी होते, कमी. आणि वेग काय होतो, वाढतो. आणि त्यानंतर यांची उंची काय होते, ही उंचीही वाढते. आणि त्या वेग जास्त असल्यामुळे, उंची जास्त असल्यामुळे या किनारी भागावर मोठ्या प्रमाणावर आढळल्या जातात. म्हणजेच यामुळे किनारी भागामध्ये जी वस्ती आहे, मानवी वस्ती आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. म्हणजे सर्वाधिक परिणाम कुठे करणार, किनारी भागावर. आता अशा प्रकारचा जर परिणाम कुठे होत असतात तर आपण जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं तर जिथे आपल्या कन्व्हर्जंट बाउंड्री दिसून येतात, कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री दिसून येतात त्या ठिकाणी. आता जगाचा जर आपण बघितलं, हा उत्तर अमेरिकेचा भाग आहे, हा आफ्रिका, हा ऑस्ट्रेलिया. समजा अशा प्रकारचा आपण जर नकाशा काढला तर इथे जो पॅसिफिक महासागर आहे आणि इकडे पॅसिफिक महासागर आहे, या पॅसिफिक महासागराची प्लेट ही सर्वात मोठी आहे आणि त्यानंतर ही पॅसिफिक प्लेट या उत्तर अमेरिकेकडे वळते, त्यानंतर ही दक्षिण अमेरिकेकडे वळते, त्यानंतर ही पॅसिफिक प्लेट या रशियाच्या भागाकडे वळते. आता नुकताच आपण सुनामीच्या जर लाटा पाहायला तर प्रामुख्याने आपल्याला इथे जर बेट दिसून येत आहे, जपान आणि रशियाचा कामचटका जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या कन्व्हर्जंट प्लेटमुळे एकमेकांकडे त्या प्लेट अशा प्रकारे वळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे भूकंप निर्माण होतात या सागरी तळाशी आणि तिथे तो भाग सुनामीचा तयार होतो. जर आपल्या कशा प्रकारे निर्माण होते तर त्या कन्व्हर्जंट बाउंड्रीमुळे निर्माण होतात. आणि कुठे निर्माण होतात, ज्या ठिकाणी कन्व्हर्जंट बाउंड्री या प्लेट जमिनीच्या भागाला किंवा सागरी भागाला जाऊन एकत्रित किंवा एकमेकांविरुद्ध येऊन मिळतात, त्या ठिकाणी सुनामींची निर्मिती होते. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की प्रदेश जर दाखवायचा राहिला तर हा प्रामुख्याने इथला भाग इथे, आणि सर्वाधिक भाग जर पाहिला तर या भागामध्ये, आणि या भागामध्ये जर पाहिला हा जपानचा भाग आणि इंडोनेशियाचा भाग, या भागामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये सुनामी येऊन दिसतात. तर आपण जर पाहिलं कुठे कुठे तर इंडोनेशिया, त्यानंतर जपान. आणि परिणाम जर विचारले तर परिणाम कशावर होतात तर परिणाम प्रामुख्याने आपण लिहू शकतो किनारी भागावर परिणाम होतो. तो कशा प्रकारचा होतो, मग मानवी, त्याच्यानंतर
सांस्कृतिक दृष्टिकोनातून होतो, त्याच्यानंतर सामाजिक दृष्टिकोनामध्येच मानवी आलेला आहे. तर अशा प्रकारे मानवी जे आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एक प्रकारचं औद्योगिक वसाहती जर राहिल्या तिथे, किंवा एखाद्या सकाळचं पर्यटन जर स्थळ राहिलं, किंवा एखाद्या प्रकारचं बेट राहिलं, तर तिथं मोठ्या प्रमाणावर काय होते, मानवी हानी तिथे दिसून येते. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण परिणाम त्याचे लिहू शकतात. आणि त्याच्यानंतर उदाहरणं जर द्यायचे राहिलं तर या पॅसिफिक महासागराचा भाग आणि याचे जे प्लेट आहे या कुठे कुठे वळतात, आणि पॅसिफिक महासागरामधला जो जपानचा भाग आहे या भागामध्ये वारंवार सुनामी येतात. तर अशाच प्रकारचा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला होता, हा आपण बघितलेला आहे. परंतु याच्यानंतरचा प्रश्न असाही प्रेडिक्शन करू शकतो की भारताच्या संदर्भात सुनामींची निर्मिती होते का, तर होत असेल तर कशा प्रकारे होते. परंतु आपल्याला या ठिकाणी कुठेच सुनामी दिसून येत नाही. परंतु जेव्हा भारताच्या संदर्भात जर बघितलं तर 2004 हा जो इंडोनेशियाचा भाग होता, या इंडोनेशियाच्या भागामध्ये जेव्हा सुनामी आल्या होता त्याचाच काही भाग सुनामीचा याचा तडका आपल्या भारताच्या इथे, या भारताच्या जो तामिळनाडूचा किनारा आहे, या तामिळनाडूच्या ओडिशाच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालेला होता. त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी अशा प्रकारची मिडल बॉडी लिहिल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी कन्क्ल्युजनकडे येतो. आणि कन्क्ल्युजनमध्ये आपण जे वरच्या घटकामध्ये संपूर्ण माहिती लिहिलेली आहे ती थोडक्यात 2 ते 3 वळीमध्ये आपण आपला निष्कर्ष मांडतो. आता या मिडल बॉडीमध्ये मी जे नकाशे काढलेले आहे त्या नकाशांचाही तुम्ही वापर करावा, जेणेकरून उत्तरामध्ये प्रभावीता दिसून येईल. तर त्यानंतर आपण निष्कर्ष हा 2 ते 3 ओळीमध्ये मांडायचा आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर संपलेलं असेल. अशा प्रकारे आपण 150 शब्दांमध्ये 10 गुणांचा प्रश्न व्यवस्थितरित्या लिहू शकतो. यासाठी तुम्ही जेवढा जास्त सराव कराल, आणि मागील प्रश्नपत्रिका, आता आपण वर्णनात्मक पद्धतीमध्ये जर MPSCच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्या 2009 पर्यंत जो पॅटर्न होता त्या उपलब्ध आहेत. परंतु आपल्याला नवीन प्रकारचे प्रश्न जर बघायचे असेल तर UPSCच्या मेन्सचे प्रश्न, GS1चे प्रश्न आपल्याला बघावे लागेल. त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न, आणि त्यामध्ये वारंवार कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्यावर सराव करणं गरजेचं आहे. थँक्यू. खाली आवाज देता का, थोडा आवाज देता का खाली.